नमस्कार मित्रांनो, खूप जणांना प्रश्न पडलेला आहे सोलार बद्दल, की बाबा आता आम्हाला सर्च विंडोचा ऑप्शन तर आलेलं आहे, नेमकं लाईन सर्वे करावं का नाही. त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी मला असे पण प्रश्न विचारले मित्रांनो, की इन्स्टॉलेशन झाल्याच्या नंतर पण सोलर कॅन्सल होतं का? तर हो मित्रांनो, इन्स्टॉलेशन झाल्याच्या नंतर सुद्धा सोलर कॅन्सल होऊ शकतं. तर ते कसं आहे मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये. जर नवीन असले मित्रांनो तो नक्की फॉलो करा. मी काही पेड चार्ज वगैरे घेत नाही. बरेच असे ग्रुप आहे मित्रांनो आणि व्हॉट्सअप ग्रुप पण असे आणि युट्यूब चॅनल पण याच्यामध्ये पैसे वगैरे पेड करून मेंबरशिप घेतल्याच्या नंतर डिटेल मिळते आणि मी ते फ्रीमध्ये करतो मित्रांनो. त्यामुळे नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करा. ओके, तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो. तर बघा, सर्वप्रथम आता काय माहिती का, नवीन एक अपडेट आलेली मित्रांनो आणि त्यामुळे काय माहिती का, कंपनी सध्या लिस्टला येत नाही. बऱ्याच जणाला सर्च वेंडरचा ऑप्शन आलेलं आहे. सर्च वेंडरचा ऑप्शन आलेला असल्यामुळं बऱ्याच जणाला काय वाटतं माहिती का, लाईनमॅन सर्वे करायला नको. काय व्हायला लागलं, लाईनमॅन सर्वे जर केला तर काय व्हायला माहितीये का, पुढे चालून प्रॉब्लेम यायला. कसा प्रॉब्लेम यायला की तुमचं जे सर्च वेंडरचं ऑप्शन आहे ते गायब व्हायला लागलं. बऱ्याच जणाला असं वाटायला की लाईनमॅन सर्वे केल्याच्या नंतर ते गायब झालं तर मग जर कंपनी आलं तर आमचं काय होणार, आम्हाला कंपनी निवडता येणार नाही. बरोबर. तर मित्रांनो, काळजी करायची गरज नाही. कारण काय माहितीये का, तुम्हाला तोपर्यंत कंपनीचे येणार नाही जोपर्यंत लाईनमॅन सर्वे कंप्लीट होत नाही. जेवढ्या जणांना विंटर सर्वेचा सर्चचा ऑप्शन आलेला द्यायचं तोपर्यंत कंपनी येणार नाही. आणि ज्यावेळेस लाईनमॅन सर्वे कंप्लीट होणार त्याच्यानंतर काय होणार आहे, जवळपास 1 लाख सोलार पंपचे जे आहे ना त्याचा कोठा निघणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते सिलेक्शन करायला भरपूर वेळ भेटणार आहे. त्यामुळे काय करा माहिती का, लवकरात लवकर आपला सर्वे कंप्लीट करून घ्या मित्रांनो. आणि राहिली गोष्ट, त्याच्यानंतर पण जर तुमचं पंप आला, ज्यावेळेस तुमचं समजा पंप येणार तुमच्याकडे, त्या टायमाला काय करते माहिती का, कंपनीवाले तुम्हाला कॉल करून सांगते की बाबा सर तुम्ही विहिरीचं ऑनलाईन केलं होतं, तुम्हाला बोरचं मटेरियल लागतं का विहिरीचं लागतं किंवा हेड कितीचं लागतं काय ते तुम्हाला विचारत असते. तर हेड हे त्याच्याप्रमाणे मागून घ्या, आम्हाला बोरसाठी लागत तुमच्या हिशोबानं हे टाकून द्या म्हणून सांगायचं त्याला. परंतु बोरचं जर ऑनलाईन केलं तर विहिरीचं मागू नका, विहिरीचं ऑनलाईन केलं तर बोरचं मागू नका. कारण काय माहितीये का, बऱ्याच शेतकऱ्यांनी मला फोन करून सांगितलेलं आहे, मी हे स्वतः सांगत नाही. कारण काय माहितीये का, बऱ्याच शेतकऱ्यांनी मला मेसेज केले पर्सनली आणि विचारलं की बाबा सर आमचं सोलार इन्स्टॉलेशन झालेलं आहे पण आम्हाला कंपनीचा SMS आलेला आहे म्हणे किंवा सर आमचं सोलार कॅन्सल झालं आणि ते आता काढून देणार आहे आणि आम्ही जे पैसे भरले ते आम्हाला रिटर्न आमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणून असं सांगितलेलं आहे आम्हाला. तर हे शक्य कसं आहे, मग त्याला विचारलं बाबा, तुम्ही त्याला प्रॉब्लेम विचारला नाही का, नेमकं काय काय झालं आणि कशामुळे ते कॅन्सल झालं. तर त्यांनी सरळ सरळ सांगितलं म्हणे सर बाबा आमचं ज्यावेळेस इन्फेक्शन झालं म्हणे तुमच्या शेतामध्ये, ज्यावेळेस आले म्हणे आमचे माणसं आणि गव्हर्नमेंटचे माणसं ज्यावेळेस आले म्हणे त्यावेळेस तुमच्या शेतामध्ये लाईन आढळली, म्हणजे समजा तुमच्या शेतामध्ये लाईट ऑलरेडी होती, त्या गोष्टीमुळे तुमचं काय झालेलं आहे, सोलर कॅन्सल झालेलं आहे. त्यानंतर आणखीन एक गोष्ट, जर बोरवरला असलं व्हिडिओ टाकलं तर हे परफेक्ट मला सांगता येणार नाही कॅन्सल होऊ शकतं का नाही म्हणून. परंतु मित्रांनो, घेत असताना तेच घ्या जे तुम्ही ऑनलाईन केलं, कारण फ्युचरमध्ये सांगता येत नाही. गव्हर्नमेंट एवढं स्ट्रिक्ट झालेलं आहे सध्या, कारण याच्याकडे फंडिंगला पैसेच नाही राहिलेले. आणि कोणा कारणावरून काय व्हायला लागलं माहिती का, फॉर्म कॅन्सल व्हायला लागले, काही ना काहीतरी याला त्रुटीमध्ये काढण्याचं कारण भेटायला लागलं. त्यामुळं व्यवस्थितपणाने जो अर्ज ऑनलाईन केला त्याच पद्धतीने तुम्ही मटेरियल घ्या आणि त्याच पद्धतीने हे करा मित्रांनो. किंवा याची शहानिशा करा, चौकशी करा, त्याच्यानंतरच काय करा, मटेरियल घ्या. याच्याबद्दल मी पण नक्कीच अपडेट घेईल मित्रांनो आणि त्याच्यानंतर सांगेन तुम्हाला की विहिरीचं जर मटेरियल तुम्ही विहिरीचं ऑनलाईन केलं असलं तर बोरचं मटेरियल घेऊ शकता का नाही, याच्यावर नक्की अपडेट देईल मित्रांनो. परंतु तुम्ही पण सुद्धा तसं विचारा आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमच्या शेतामध्ये इन्स्टॉलेशन करणार आहे त्या टायमाला तुमच्या शेतामध्ये जर लेट असली तर ऑलरेडी, तर तुम्ही काय करा, ती लेट कट करून टाका. त्याच्यानंतर त्याचं इन्स्टॉलेशन करा, म्हणजे इन्फेक्शनला माणसं जरी आले तरी मग ते तुम्हाला ते लेट आढळणार नाही आणि तुमचं सोलर जे कॅन्सल होणार नाही. धन्यवाद.